नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील आपण अंकांची दर्शनी, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी यावरील उदाहरणे स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। बघा, दर्शनी किंमत म्हणजे काय, स्थानिक किंमत कशी काढायची आणि विस्तारित मांडणी कशी काढायची आणि त्यावरून संख्या कशा ओळखायच्या ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही त्या लिंकवर टच करून क्लिक करून तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल। चला तर मग आपण प्रश्न बघूया। बघा, इथे पहिला प्रश्न। आता बघा, प्रत्येक प्रश्न काही सोपा असतो का नाही, कारण परीक्षेचं नावच काय, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, म्हणजे थोडे प्रश्न सोपे आणि थोडे प्रश्न अवघड असणार आहेत। मग बघा, त्यातले काही सोपे आणि काही अवघड असे सर्वच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे, 45,783 या संख्येतील सर्वात जास्त दर्शनी किंमत असलेल्या अंकांच्या दुपटीचा वर्ग काय येईल। आता काय सांगितलं आहे, ही संख्या दिली, सर्वात जास्त दर्शनी किंमत असलेल्या। आता दर्शनी किंमत म्हणजे काय, आता 4ची दर्शनी किंमत 4, म्हणजे जो अंक दिसतोय तोच त्याची काय आहे, दर्शनी किंमत आहे। मग बघा, सर्वात जास्त मोठी अंक कोणता आहे, 8 आहे। मग काय, सर्वात जास्त दर्शनी किंमत असलेल्या अंकांच्या दुपटीचा वर्ग, मग 8 आहे ना, 8ची सर्वात जास्त दर्शनी किंमत आहे 8। मग 8चा वर्ग काय आहे, तर 8चा वर्ग म्हणजे 8 8 64। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 64 आहे। म्हणजे बघा, प्रश्न कसाही विचारू दे, पण आपल्याला जर या 3 कन्सेप्ट माहीत असतील तर आपल्याला प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला उत्तर काढता येणार आहे। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया। $10,15,412 या संख्येतील 1च्या स्थानिक किमतींची बेरीज किती। आता बघा, ही संख्या आपण आधी काय करूया, लिहून घेऊया। बघा, इथे संख्या लिहायच्यात। आता आपल्याला माहिती आहे 10 कोटी आहेत। मग बघा, या पद्धतीने आपल्याला अंक लिहायचं आहे, 10,15,412 म्हणजे हजाराच्या मध्ये काय दिलं आहे का, नाही दिले, म्हणजे तिथे काय करायचे, 2 शून्य द्यायचे आणि 412 या पद्धतीनं अंक व्यवस्थित लिहिले आहे का ते चेक करण्यासाठी काय करूया, आपण घरं मोजूया। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी। मग काय, 10,15,412 बरोबर संख्या लिहिले। आता आपल्याला विचारले काय, या संख्येतील 1च्या स्थानिक किमतींची बेरीज। मग 1 बघा, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे। आता याची स्थानिक किंमत किती असणार आहे, तर 10 कोटी असणार आहे। म्हणून मी इथे बघा, 1 1 2 3 4 5 6 7 8 8 0 1 2 3 4 5 6 7 8 0 आणि बघा, या 1ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 1 लाख। मग किती शून्य, 1 2 3 4 5 6 6 0 1 2 3 4 5 6 0 आणि हा 1 आणि या 1ची किंमत आहे, स्थानिक किंमत 10। या पद्धतीने आपण स्थानिक किंमत काढतो। आता त्यांची बेरीज करायची आहे। मग बघा, शून्यांची बेरीज 0 1 0 0 0 0 1 0 1। मग बघा बरं, आता या संख्या वाचूया आपण, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी। मग हे उत्तर किती आलं, 10 कोटी 10 लक्ष 10। मग बघा, 10 कोटी 10 लक्ष 10। मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न सोपाच आहे, फक्त इथे शून्यांचा घोळ करायचा नाही, म्हणजे आपलं उत्तर कसं येणार आहे, व्यवस्थित येणार आहे। फक्त गडबड करायची नाही, शांततेत प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न, 78 कंसात 4m अधिक 4 कंस पूर्ण 36 ही 5 अंकी संख्या आहे, तर ती संख्या 78,936 असल्यास एमची किंमत काय असू शकेल। आता बघा, थोडासा वेगळा प्रश्न आहे, आपण लिहून घेऊया। 78 4m अधिक 4 आणि हे 36 बरोबर ही संख्या कशी आहे, 5 अंकी आहे आणि त्याची किंमत ही दिलेली आहे। ठीक आहे, आता बघा, हे सुरुवातीचे अंक। आता याच्यासाठी
बघा 78 नंतर 9 आहे की नाही. मग हे आहे तसं फक्त लिहून घेऊया. 4m अधिक 4 बरोबर. आता 9 बघा एकक दशक शतकाच्या घरात आहे. मग 9 शतक म्हणजे 9ची स्थानिक किंमत किती आहे 900 आहे. मग इथे mची किंमत काढायची आहे म्हणून मग काय करायचं आपण, हा अधिक 4 आहे तो तिकडे गेला म्हणजे 900च्या घरात गेला. अधिकचं बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होतं वजा होतं. मग बघा 4m 900मधून जर 4 वजा केले तर आपलं उत्तर किती येतं 886. यांची वजाबाकी किती येते 896. मग बघा mची किंमत आहे, मग इथे काय करायचं आहे 896. इथे यम गुणाकाराच्या रूपात आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे भागाकार. भाग घालूया. 4 एके 4, 4 दुने 8, 4 दुने 8 या नावातला एक इथे राहतो. 4 चौक 16. मग m बरोबर किती आलं 224. मग बघा बरं पर्यायामध्ये 224 आहे पर्याय क्रमांक 4मध्ये, म्हणून आपल्या या इथे mची किंमत आहे 224 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 70 एकक अधिक 40 दशक अधिक 15 शतक बरोबर प्रश्नचिन्ह. मग बघा बरं 70 एकक म्हणजे 70च, एकक म्हणजे आहे ती किंमत. 40 दशक, दशक म्हणजे एक शून्य फक्त द्यायचा म्हणून इथे 400. 15 शतक, शतक म्हणजे 2 शून्य आणि इथे हे 15. ठीक आहे, म्हणजेच 1500. आता यांची बेरीज करूया. शून्यांची बेरीज 0, 7, 4 आणि 5 9 आणि हे हा 1. मग किती आलं उत्तर 1970. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3मध्ये 1970 आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पण खूप थोडा वेगळा आहे. 78,690 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग आता बघा 6ची स्थानिक किंमत विचारली. मग 6ची स्थानिक किंमत किती शतकाच्या घरात आहे म्हणजे 6ची स्थानिक किंमत किती आहे 600 आहे. किती पट आहे कुणाच्या 9च्या, म्हणून मी ते काय येणार आहे 9 खाली येणार आहे. आता इथे काय करायचं आहे भाग 9ची स्थानिक किंमत किती आहे 90 आहे. 9 दशकाच्या घरात आहे. या शून्याला हे शून्य कट झाले. आता बघा इथे भाग जातोय तेवढा भाग घालूया. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6, 3 शून्य 0. मग आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आलं 20/3. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3मध्ये 20/3 आहे म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा आपल्याला अंकांची दर्शनी स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी यामध्ये आपल्याला या प्रकारचे प्रश्न या पद्धतीनं सोडवायचे असतात. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता घटक शिकवलेला आवडेल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅप्पी स्टडी. धन्यवाद.